अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ। दोन्ही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही, ट्रम्प यांची माहिती। 1 ऑगस्ट पासून नवे टॅरिफ लागू होणार। पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा। राज्यसभेत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांची मागणी। पक्ष उभारणीसाठी घाम गाळणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र। नव्या पक्ष प्रवेशांमुळे निष्ठावंतांच्या हातातील संधी हिरावल्याची खंत। माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने मला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी द्यावी। धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा। एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना। शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत घेणार बैठक। वसई विरारच्या माजी आयुक्तांवर धाडीनंतर राजकारण। मंत्री दादा भुसेंमुळेच अनिल पवार यांची नियुक्ती, संजय राऊतांचा आरोप। तर ठाकरेंच्या काळात नियुक्ती झाल्याचं दादा भुसे यांचं प्रत्युत्तर। शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर अजितदादांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिंदेंचे आमदार आणि मंत्र्यांची दांडी। निधी वाटपावरून नाराजी। मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली अजित पवारांची भेट। सामाजिक न्याय विभागाच्या निधी संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटे रमी खेळत होते। विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे सादर। आमदार रोहित पवार यांचा दावा। भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघात भाजपा विजयी। जिल्हा सहकारी बँकेपाठोपाठ दूध संघातही पटोलेंच्या पॅनलचा पराभव। सांगलीतील ज्येष्ठ नेते अण्णा डांगेंचा 2 मुलांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश। अण्णा डांगे घरी परतले, फडणवीसांची प्रतिक्रिया। जयंत पाटील यांच्या भाजपच्या पक्षप्रवेशावर फडणवीसांचं थेट उत्तर। तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनात सध्या नाही, फडणवीस यांचं वक्तव्य। एक दिवस संसदीय अधिवेशन रायगडावर घ्या, शरद पवारांचे खासदार निलेश लंके यांची लोकसभेत मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित केली विनंती। संभाजीनगरमध्ये एकात्मिक आदिवासी विकास विभागामध्ये मोठा घोटाळा। बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवून महाविद्यालयांनी लाटले कोट्यावधी रुपये। 17 जणांविरोधात गुन्हा दाखल। प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी अडकवलं जाते। वकील विजय ठोंबरे यांची भूमिका। FIR रद्द करण्यासाठी हायकोर्टात जाणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सदस्य। विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। सबळ पुरावे असल्यानं जामीन नाकारल्याचं केलं स्पष्ट। वाल्मिक कराडचा समर्थक गोटा गित्तेचा नवा कारनामा। ज्या व्यक्तीची हत्या करायची आहे त्याच्या घरासमोर ठेवायचा नैवेद्य। बंदूक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात धक्का। पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा हायकोर्टाचा आदेश कायम। प्रकाश आंबेडकर यांची ट्विट करत माहिती। वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांची ईडीकडून तब्बल 18 तास चौकशी। कागदपत्र, हार्ड डिस्क जप्त। नाशिकमधील प्लॉटसही ताब्यात। 1,03,00,000ची रोकड जप्त। मॅगीच्या पॅकेट्समध्ये आढळली मेलेली पाल। अहिल्यानगरमधील किळसवाणा प्रकार। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल। प्रेम प्रकरणातून 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या। नवी मुंबईतील रबाळे तलावात उडी मारून आत्महत्या। मृत तरुण गेल्या काही दिवसांपासून विवाहित महिलेच्या प्रेमात असल्याची माहिती। संभाजीनगरमध्ये प्रेमी युगुलाला नाव विचारत टोळक्याची मारहाण। दुसऱ्या धर्माच्या मुलांसोबत का फिरते असं म्हणत मुलीला बेदम मारहाण।
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन 10 दिवस बंद. पुरातत्व खात्याकडून मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम केलं जाणार. देवीचं मुखदर्शन मात्र चालू राहणार. इस्रो आणि नासासाठी ऐतिहासिक दिवस. निसार उपग्रह अवकाशात झेपावला. नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम. पृथ्वीचं निरीक्षण करणारा भारताचा पहिला उपग्रह. आणि रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप. कैम चटका भूकंपाचा केंद्रबिंदू. जपानपर्यंत जाणवले भूकंपाचे हादरे. जपानला त्सुनामीचा इशारा. त्सुनामीच्या भीतीनं जपानमधील फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पही बंद.